शिरा तर याआधी तुम्ही खूप वेळा खाल्ला असेल, पण असा दुधामध्ये रवा भिजवून एकदा जर शिरा तुम्ही बनवलात ना तर याच्या प्रेमातच पडाल। अगदी माव्यासारखी टेस्ट लागते। तर त्यासाठी येथे मी 1 वाटी रवा घेतलेला आहे। त्या रव्यामध्ये 1 वाटी दूध घालायचं, चांगलं असं मिक्स करायचं आणि 10 मिनिटं हे साईडला भिजण्यासाठी ठेवून द्यायचं। 10 मिनिटांनंतर पुन्हा हे मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। एका कढईमध्ये इथे मी अर्धी वाटी तूप वापरणार आहे। त्यातील थोडंसं तूप घालायचं आणि ड्रायफ्रुट्स इथे तळून घ्यायचे आहे। तिथे मी थोडे काजू बदाम कट करून घेतलेले आहेत। त्यानंतर थोडंसं आणखीन तूप घालायचं आहे आणि दुधामध्ये जो रवा भिजवलेला आहे तो यामध्ये 3 ते 4 मिनिटं चांगला मोकळा होईपर्यंत भाजून घ्यायचा। हलकासा कलर चेंज होतो, त्यानंतर साईडला काढून घ्यायचं। उरलेलं तूप यामध्ये घालायचं, त्यामध्ये 1 वाटी साखर घालायची आहे। साखर फक्त विरघळून घ्यायची, त्याच्यापेक्षा जास्त पुढे न्यायचं नाही, नाहीतर मग कडवट होण्याची शक्यता असते। त्यानंतर यामध्ये 1 वाटी दूध घालायचं, चांगलं मिक्स करायचं। मिश्रणाला उकळी आली की यामध्ये रवा घालायचा आहे दुधामध्ये भिजवलेला आणि मग चांगलं असं मिक्स करून हलकीशी साखर 2 चमचे घालायची। चांगलं असं मिक्स करून घ्यायचं, झाकण ठेवायचं आणि 3 ते 4 मिनिटं लो गॅसवर चांगला शिजवून घ्यायचा। मस्त तूप सुटलेला आहे, तुम्ही पाहू शकता। अप्रतिम चवीचा, माव्यासारख्या चवीचा असा हा आपला मखंडी हलवा तयार होतो। यंदाच्या नवरात्रीमध्ये नक्की ट्राय करून पहा। वाट कसली पाहताय, पटकन फॉलो करा आणि लाईक करा।